साईड वे मार्केट सांगेल तुम्हाला. मार्केटचे 3 प्रकार पडतात. साईड वे मार्केट, हे झालं साईड वे मार्केट, हे अप ट्रेंड मार्केट आणि हे डाऊन ट्रेंड मार्केट. मग ही कुठली ही ट्रेड लाईन कुठली झाली? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. हा, ही डाऊन ट्रेंड झाली. मग ही कुठं काढली? ही ह्याला काय म्हणणार तुम्ही? अप ट्रेंड. अप. हा, हे झालं अप ट्रेंड. हे फक्त ट्रेड लाईन सोपं आहे, जास्त काही किचकट नाही. फक्त तुमचं थोडंसं लक्षात यावं म्हणून तुम्हाला मी हे सांगितलं. तुम्हाला मी डायरेक्ट चार्ट पॅटर्नवर जाऊन शिकवतो. ट्रेड लाईन यूज कशा करायच्या, हे बनतात कशा. आता मी तुम्हाला काल परवा दिवशी JSW स्टीलचा स्टॉक दिला होता. हा बघा, दिसते तुम्हाला JSW स्टील? हा, तर इथं बघा एक चार्ट पॅटर्न ऑलरेडी फॉर्म झालेला आहे. त्यानुसार मी तुम्हाला एक दिला होता. आता चार्ट पॅटर्न उद्या काय नाही, पण परवाच्या कन्सेप्टपासून आपण चार्ट पॅटर्न सुरू करू. अगोदर कॅन्डल कशा फॉर्म होतात, कॅन्डलचे प्रकार काय आहेत, कॅन्डल रेडच का बनती, लालच का बनती, इनसाइड कॅन्डल काय असतात, हे कॅन्डलचे प्रकार आपण उद्यापासून शिकू. आज जे आहे ते सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेड लाईन आणि इंडिकेटर्स. आता इथं मी इंडिकेटर किती लावले? तर 2 इंडिकेटर लावले. खालचं आहे एक, तुम्हाला खालचं दिसतंय हे काळं काळं, हे आहे RSI इंडिकेटर. RSI म्हणजे काय? रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आणि वरचं जे तुम्हाला ह्याला लाल पिवळ्या काळ्या हिरव्या रेषा दिसतात, ते आहे व्हॅल्यूम. ते तुम्हाला सांगतं त्या स्टॉकमध्ये व्हॅल्यूम किती तयार झाली, म्हणजे किती विक्री होती, किती बाईंग होती. व्हॅल्यूम म्हणजे व्हॅल्यूमचा अर्थ काय असतो? किती एका कॅन्डलला किती स्टॉक सेल झाला आहे, किती स्टॉक परचेस झाला आहे, हे तुम्हाला सांगत असतं. क्लिअर? हे बघा, इकडे डाव्या साईडला तुम्हाला टूल दिसतं. डाव्या साईडला दिसतं की तुम्हाला? डाव्या साईडला हे बघा, दिसतं का? ट्रेड लाईन, ॲरो, रे, इन्फो लाईन, ट्रेड अँगल, हॉरिझॉन्टल लाईन. हां, तर हे टूल यूज कसे करायचे? आता इथं बघा तुम्हाला एक साईड वे मार्केट दिसतंय. पहिले मार्केटचे प्रकार सांगतो. हे बघा, हे मार्केट जातं का कुठं? आहे त्या पोझिशनला आहे का नाही? इथं आहे का नाही? इथं कुठं गेला? हाय म्हणजे तो किती गेलाय? तो 723. खाली किती येतो? 567. एवढ्याच लाईनमध्ये तो स्टॉक काय करतोय? अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये स्टॉक जर मुवमेंट करत असेल तर त्याला कुठलं म्हणणार? साईड वे मार्केट म्हणायचं. साईड वे मार्केट. आणि जर मार्केट असं अप डाऊन हायर लो, लोअर हाय, हायर लो, हाय असं जर बनत असेल या पद्धतीने, तर ह्याला म्हणायचं अप ट्रेंड मार्केट, बुलिश मार्केट. आणि सेम ह्याच्या अपोजिट, जर मार्केट डाऊन ट्रेंडला जाते, परत एखादा हाय बनवतं, परत एखादा लो बनवतं, परत एखादा हाय, परत एखादा लो, अशा पद्धतीने मार्केट येत असेल तर ह्याला काय, कुठलं मार्केट म्हणायचं? डाऊन ट्रेड. डाऊन ट्रेड. राईट. तुम्हाला हे दोन कन्सेप्ट म्हणजे 3 कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले. साईड वे मार्केट, अप ट्रेंड मार्केट आणि डाऊन ट्रेड मार्केट. हे 3 कन्सेप्ट समजले तरी तुम्हाला 10% नॉलेज आले म्हणायच्यात. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता टूल कुठली यूज करायचं आहे बघा. तुम्हाला एखादी लाईन ओढायची असेल, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही ट्रेड लाईनवर जायचं, क्लिक करायचं. तुमच्या झिरोदाच्या अकाउंटमध्ये पण येतं हे, आणि एंजलच्या अकाउंटमध्ये पण येतं. पण हे माझं ॲप्लिकेशन कुठलं आहे? ट्रेडिंग व्यू ॲप्लिकेशन आहे. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो मी. हे बघा, इथनं टूल यूजमध्ये काय करायचं? टूल यूजमध्ये जायचं आणि इथनं काय करायचं? अशी ट्रेड लाईन वाढायची. तुम्हाला चार्ट पॅटर्न समजलं की तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. फक्त तुम्हाला एक बेसिक सांगतो आजच्या पुरते. हे बघा, अशा ट्रेड लाईन वाढायच्या असतात. ही झाली ट्रेड लाईनचे प्रकार. ही कुठली झाली? सिम्पल ट्रेड लाईन. आता या ट्रेड लाईनमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. तुम्हाला हॉरिझॉन्टल मारता येते. ही झाली हॉरिझॉन्टल. तुम्हाला आडव्या उभ्या कशा पण रेषा मारता येतात. तुम्हाला जसं पाहिजे तसं लावता येतं इथं काही पण. हे बघा, शॉर्ट पोझिशन, लॉंग पोझिशन. ही लॉंग पोझिशन कशासाठी लावतात? जर एखादं मार्केट जर बुलिश वर जाणार आहे, तुम्हाला वाटतं हे मार्केट इथून एखादी कॅन्डल अजून
15-20 पॉईंटची मुवमेंट होणार आहे. त्याला काय करतात, स्टॉप लॉस आणि टार्गेटसाठी हे तुम्हाला थोडक्यात सांगून देते. तुमचा रिस्क आणि रिवॉर्ड, पैसे भेटले तर प्रॉफिट एवढं भेटेल, लॉस झाला तर एवढं भेटेल. हे बघा अशा पद्धतीने लॉंग पोझिशन असते. ही झाली लॉंग पोझिशन. शॉर्ट पोझिशनचे उलटी असते. हे तुम्हाला रेड कलरचं दिसतं ते वर असतं आणि ग्रीन कलरचं जे असतं ते खाली असतं. आता ग्रीन कलरचं काय आहे, ते तुमचं प्रॉफिट आहे आणि जे तुमचं रेड कलरचं आहे तो तुमचा स्टॉप लॉस आहे. एवढं तर कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना. ट्रेड लाईन ड्रॉ कशा करायचा हा कन्सेप्ट क्लिअर आहे का तुम्हाला? हा. देविदास सरला हो. काही जरी कन्सेप्ट असेल तर इथली इथे विचारा, मी तुम्हाला इथंच क्लिअर करून देतो. त्याबद्दल काही विषय येणार नाही. आता तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जर लॉग इन केलं तर तुम्हाला ते इंडिकेटर लावायचं असतं. बघा इंडिकेटर नवीन माणसासाठी कंपल्सरी आहे. म्हणजे इंडिकेटर तुम्हाला काय करतं, कन्फर्म देतं, एक इंडिकेटर करतं. तुम्हाला जर डाव्या साईडला वळायचं असेल तर तुम्ही उजव्या साईडचे इंडिकेटर देता का कधी गाडी उचलताना? देता का कधी, चुकून तरी देता का? नाही. तसं तुम्हाला RSI आणि व्हॅल्यूम काय सांगतं, तुम्हाला फक्त एक इंडिकेट करतं. ते तुम्हाला सांगत नाही की स्टॉक इथपर्यंत वर जाईल, 1000 स्टॉक येतो 2000 जाईल, हे तुम्हाला कधी सांगत नाही. इंडिकेटर तुम्हाला काय सांगतं, फक्त इंडिकेट करतं हा स्टॉक अप ट्रेंडला जाण्याची चान्सेस आहेत किंवा डाऊन ट्रेंडला जाण्याची चान्सेस आहेत. यातलं एक इंडिकेटर आहे RSI. त्याकडे तुम्हाला खाली RSI दिसते. RSI कसं सिम्पल जायचं, आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये जायचं. माझं लॉग इन करून तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो. आज मार्केट पण बंदच आहे. दिसते का तुम्हाला इथं? हे बघा इथनं चार्ट ओपन करायचा. असा चार्ट ओपन झाला, दिसतो सगळ्यांना चार्ट? चार्ट दिसतो सगळ्यांना अरविंदचा. आता इथनं बघा, इथं खाली तुम्हाला एक निळा डॉट दिसतो. हा निळा डॉट, शो युअर ड्रॉइंग टूल्स. हे बघा तुमचे टूल्स आले इथं तुमचे टूल्स आले. टूल्समधनं तुम्हाला जे काय घ्यायचे ते तुम्ही इथनं घेऊ शकता. तुम्हाला कशी ट्रेड लाईन ओढायची, तुम्हाला स्टॉक अप ट्रेंड जाईल किंवा डाऊन ट्रेंड जाईल, ह्या पद्धतीनं तिथनं टूल यूज करायचे असते. तुम्हाला RSI इंडिकेटर लावायचे. तर तुम्ही कसं लावणार RSI इंडिकेटर ते तुम्हाला सांगतो. इथं जायचं इंडिकेटर्स. हे बघा इंडिकेटर्समध्ये जायचं आणि सिम्पल टाकायचं RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असं नाव आलं की त्याला क्लिक करायचं. आलं हे बघा, हे असं आलं. पण हे असं आलं म्हणजे हा काय त्याचा फक्त बेसिक आहे. आपल्याला त्याला सेट करायचं आहे. मग त्याला सेट कसं करणार तुम्ही? इथं तुम्हाला इथं ऑप्शन येतील. इथं डोळ्याचं ऑप्शन आहे, इथे सेटिंगचं ऑप्शन आहे. त्या सेटिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं. ह्याची लेंथ किती आहे? इथं इनपुटमध्ये नाही, स्टाईलमध्ये जायचं. स्टाईलमध्ये जायचं आणि इथं काय करायचं, त्याची लेंथ आहे इथं काय करायचं 60-40 करायचं. लिहून घ्या, तुमच्या लक्षात राहायचं नाही. इंडिकेटर महत्त्वाचं आहे. सगळे इंडिकेटर हेच वापरतात. RSI इंडिकेटर एकदम महत्त्वाचं आहे. 60-40 करायचं. तुम्हाला इथून जर एखादी लाईन बारीक मोठी करायची असेल किंवा कलर चेंज करायचा असेल, इथं कलर चेंज करायचा, इथं त्याची लाईन वाढायची. नाही बघा लाईन कमी जास्त होती, नाही तर ओके म्हणायचं. RSI इंडिकेटरला एवढंच आहे, जास्त काही किचकट नाही लावायचं. सेटिंग ह्याची अवघड नाही. पण ठेवताना किती ठेवायचं बघ, त्याला 60-40 वर ठेवायचं. अशा पद्धतीने ट्रेड करायचं. आता हे काय सांगते याचं, हे बघा हे कॅन्डलचा RSI सांगत असते. ते ग्रीन कॅन्डल आहे, त्याचा RSI तुम्हाला कुठे दिसतोय? इथं बघा दिसतोय 54.68 दिसतोय का नाही? तुम्ही जर फक्त RSIच्या बेसवर जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर RSI इंडिकेटरने तुम्हाला जर इंडिकेट केलं, तुम्हाला जे आकडे सांगतोय ते तुम्ही लिहून घ्या. जर RSI तुमचा
तुम्ही 60-40 लावला, तुम्ही सेटिंग वगैरे सगळं त्याचं परफेक्ट केलं आहे, इंडिकेटर तुम्हाला लावता येतं. पण जर बाईंग कधी करायचं, तुम्हाला कुठलंच नॉलेज नाही, काही नाही, फक्त RSIवर जर तुम्ही ट्रेड मारत असाल तर RSI 50, 55 आणि 60 आणि 65 च्या वर असेल तर काय असतो, तो बाईंग झोन असतो. लक्षात येते का तुमच्या? तुम्ही इंडिकेटर लावले 60-40ला, तुमची एक वरील डॉट लाईन दिसते, खाली एक डॉट लाईन दिसते, 60 आणि 40, आणि त्याच्यामध्ये एक तुमची काय रेड कलरची ट्रेड लाईन आहे, तिथं RSIची एक रेस दिसते मला रेड कलरची. आता तुम्हाला जसं वाटतं तो स्टॉक वर जाईल, पण तुम्हाला फक्त तुमच्या डोक्यामध्ये वाटते स्टॉक वर जाईल. तुमच्याकडे कुठलं कन्फर्मेशन आहे का की हा स्टॉक वरच जाईल बाबा? नाही. तुमच्याकडे कुठलंच कन्फर्मेशन नाही. तर कन्फर्मेशनसाठी रिलेटिव्ह स्ट्रेंथ RSIचा वापर 50% किंवा 60% केला जातो. तर बाईंग झोन याचा कुठं असतो? 50, 55, 60 आणि 65. आता हे तुम्हाला कुठं दाखवते, हे बघा, प्रत्येक कॅन्डलचा RSI वेगळा असतो. आता ह्याचा किती आहे? 54.68. तुम्हाला मी आता किती सांगितलं? 50 चे 65. म्हणजे हा बाईंग झोन आहे का नाही ह्याचा? हा बाईंग झोन आहे. त्याचे फक्त तुम्ही आकडे लिहून घ्या तेवढे, मग तुमच्या लक्षात येईल लगेच ते. आता हे बघा, त्या शेवटच्या कॅन्डलचा किती होता RSI? इथं RSI दिसते बघा, 54.68. हा, आता ह्या कॅन्डलचा सांगा तुम्ही किती दिसतो? 48.032. मग आहे का तो बाईंग झोन आहे का? नाही. हा, इथं बाय करायचं नाही. दुसऱ्या कॅन्डलचा बघा, हे बघा किती ह्याचा? 37.1233. हा, देवीदास सर पण बोलत चला. याचा किती आहे? मीच बोलतोय. याचा किती आहे? 49.48. हा, म्हणजे हा बाईंग झोन आहे का तुमचा? हा बाईंग झोन नाही. हॅलो, हा, आवाज नाही आला मला म्हणतो रे. तस काय? हॅलो, हा हा हा, बोला. ते स्क्रीन मी गेली गड्या. बाकीच्यांना दिसते का कोणाला? हा, मला दिसते. हा, त्यांना दिसते, तुम्हालाच काही दिसत नाही. थांब थांब थांब. तुम्ही रिजॉईनिंग करा. कट करून परत येऊ का? हा, पट कट करून परत या. दिसतंय का? आली आली आता. हा, तर मी काय सांगत होतो, हा, तुम्ही जर RSI लावला, हे बघा, ह्या कॅन्डलचं किती RSI दिसतो का तुम्हाला इथं? अमोल सर, 68.24. अमोल सरला दिसतोय का? हे इथलं ना लालवाला 68.244. हा हा, राईट राईट. हा काय झाला तुमचा बाईंग झोन. तुम्ही आकडे लिहून घेतला असेल तर चांगलंच आहे. 50, 55, 60 आणि 65 च्या वर असेल तर तुमचा तो बाईंग झोन असतो. आणि आता बेरिश झोन हा काय झाला? बुलिश. म्हणजे इथनं काय करेल मार्केट वर जाण्याची चान्स आहे, असं काय करते ते RSI इंडिकेट करतं तुम्हाला. फक्त वर जाईल असं सांगत नाही, ते वर जाईल असे चान्सेस आहे म्हणून ते तुम्हाला सांगते. आता इथनं खाली पडेल, सेम त्याच्या अपोजिट. जर तुमचा 50 पेक्षा कमी असेल, 50, 45, 40, 38, 35 असं जर असेल, 40च्या खाली असेल तर तुमचा काय झाला? तो सेलिंग झोन झाला. तो काय झाला? बेरिश. म्हणजे इथनं काय करेल स्टॉक अजून तो खाली पडेल. 40च्या खालीच जर एखादा स्टॉक जात असेल तर तो काय करेल? तो अजून तिथून खाली जाईल, असं तुम्हाला काय करत इंडिकेटर इंडेक्स इंडिकेट करत असतं. आता तुम्हाला काय लावून दिलं मी तर 60 आणि 40. तुम्ही जरी आकडेना लक्षात ठेवले तरी अजून सोपं सांगतो. 60च्या जर वर गेली ही लाल लाईन जर वर गेली तर इथं कर्सर त्या कॅन्डलवर न्यायचा आणि कॅन्डलचा RSI बघायचा, चेक करायचं किती ती. जर 60, 65, 55, 56 जर असेल तर बाईंग झोनमध्ये एंट्री घ्यायची, आणि जर 40च्या खाली असेल तर सेलिंग झोनमध्ये एंट्री घ्यायची. 60, 40 ह्यासाठीच लावून दिले, 60 आणि 40. ही फक्त लाल लाईन बघायची किती मध्ये ती.
60च्या वर आहे का 60च्या खाली आहे? इथं दिसते का तुम्हाला ह्या वाईज बघा इथं. म्हणजे ही हे कशाहून ठरवलं जाते व्हॅल्यू हा? 60 आणि 40 कशाहून तुमच्या ते मीन स्टॉकवर याच्यानुसार का? तुमच्या स्टॉकवरनं स्टॉक तुम्हाला दिसतो का? इथं बघा, इथं माझा कर्सर नेला मी इथं. इथं कर्सर ती ग्रीन कॅन्डल बनली, ती एकदम वर गेली की नाही 60च्या. इथं आर एस आय बघा किती 68 आर एस आय त्याचा. जसा 68. तुमचा स्टॉक खालीवर मुवमेंट करत असतो त्या पद्धतीने तुमचा आर एस आय फॉर्म होत असतो. तुमचा स्टॉक पाठीमागं काय कारनामे करत होतो तुम्हाला आर एस आय पुढे सांगत असतो. हा स्टॉक खाली पडेल किंवा वर जाईल. इथं आहे ना तुमचं 60च्या वर आहे ना इथं आर एस आय. इथं बघा, इथे बघा, 68. इथं खाली आलं तर बघा इथं 17 मार्च 2022 ह्याचा आर एस आय 32च आहे. हा बरं. मग जसा इथून 68 वर हा आर एस आय तुम्हाला खाली खाली आलेला दिसतोय, तसं तुम्हाला चार्ट पॅटर्न पण इथं खाली खाली आलेला दिसतोय. इथं हा दिसतो का नाही खाली आलेला त्या होईल. हा दिसतो का नाही तुम्हाला डाऊन ट्रेंड? मग तसं आर एस आय पण तुम्हाला सेम तसं दिसतो का नाही खाली आलेला. परत हा आता वर चाललाय का, तिथून वर चालला गेला नाही इथून वर. जसा तुमचा चार्ट पॅटर्न फॉर्म होत असतो त्या पद्धतीने तुमचा आर एस आय सेट होत असतो. फक्त तुमचा बाईंग झोन लक्षात ठेवायचा. 60ची लाईन जवळ क्रॉस केली तर कर्सर त्या कॅन्डलवर न्यायचा आणि बघायचं आपल्या फेवरमध्ये आहे का. आपल्या फेवरमध्ये नसेल तर त्याला लक्ष द्यायचं नाही. आता हे झालं तुमचं एक कन्फर्मेशन, म्हणजे तुमच्याकडं थोडंसं नॉलेज आता आलंय की बाबा मला ह्याने इंडिकेटर दिलं तरच मी उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला वळल. इकडे बघायच्या अगोदर गाड्या वगैरे आहेत का ती. त्यांनी इंडिकेटर मग दिलंय मला राईट साईडला जायचं, पण राईट साईडला भरपूर जर गाड्या असतील तर काय करणार, ॲक्सिडेंट होणार. तुम्ही बघून एंट्री घ्यायची असते. क्लिअर? हे झालं तुमचं एक कन्फर्म. आता तुम्हाला दुसरं कन्फर्म कुठलं, व्हॅल्यूम इंडिकेटर. व्हॅल्यूम इंडिकेटर पण सेम त्याच पद्धतीने. व्हॅल्यूम तुम्हाला काय सांगतं, स्टॉकमध्ये किती व्हॅल्यूम तयार होते, स्टॉक किती पर्सेंटेजमध्ये विकला जातोय, किती पर्सेंटेजमध्ये बाय केला जातोय. तुम्हाला आर एस आय समजलं का क्लिअर? आर एस आय बद्दल डाऊट असेल तर सांगा मला. आर एस आय मध्ये फक्त तुम्हाला सेटिंग लावायची आणि 60 आणि 40 ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचे जास्त. 60च्या वर गेलं तर बाईंग झोन, 40च्या खाली गेलं तर सेलिंग झोन. इथनं 40च्या खाली गेला तर स्टॉक इथनं खाली पडेल, 60च्या वर गेला तिथनं वर जाईल. जसा तुमचा आर एस आय तुम्हाला दिसतोय वाकडा तिकडा तसा तुमचा स्टॉक पण वाकडा तिकडे दिसतोय तुम्हाला. ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही कॅन्डल वगैरे शिकवायला चालू करत त्यावेळेस तुम्हाला आर एस आय आणि ते व्हॅल्यू अजून परफेक्ट जास्त समजत. पाठीमागचं शिकवलेलं पुढचं तुमचं अजून क्लिअर होत चालेल. सगळे एकत्र मिक्स करून मसाले एकत्र करून भाजी बनवायची असते. बरोबर. तुम्हाला आर एस आय समजलं का दोघांना पण? हो समजलं थोडं नाही, थोडं नाही. तुमचा डाऊट असेल तर मला क्लिअर विचारा, मी लगेच सांगतो ना, मी क्लिअर करतो. जे काय प्रश्न म्हणजे काय एवढं परफेक्टली नाही सर, म्हणजे कळलं त्यातलं ते ग्राफ नुसार आता एकदम त्याच्यात घुसल्यासारखं नाही कळत. ते पहिल्यांदाच आमच्या डोळ्यासमोर येते ना हे. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल करता का प्रॅक्टिकल त्यावेळेस तुमच्या अजून जास्त लक्षात येईल प्रॅक्टिकल मध्ये. बरं याचा फायदा शेअर मध्ये कळते का आपल्याला, म्हणजे याचा फायदा आहे का त्याच्या? हो आहे ना. तुम्हाला जर लॉंग टर्मला जरी घ्यायचं असेल किंवा शॉर्ट टर्म तरी इंट्राडे जरी करायचं असेल तरी याचा फायदा होतो. असं का? तुम्ही जर एखादी कंपनी निवडली जरा किचकट वाटतं जरा आहे का नाही? किचकट नाही, तुम्हाला फक्त एकदा दोनदा ते चार्टवर लावून बघायचं, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची. सगळ्यात सोपं आर एस आय आणि व्हॅल्यूमच आहे. आणि ॲक्युरसी पण जास्त हे देतात. आता इथं बघा अशोक म्हणजे याच्यावरून आपल्याला कळते कुठला शेअर खाली चाललाय वर चालला का नाही. प्रत्येक कंपनीचा आर एस आय वेगळा दाखवतो का? हा, प्रत्येक चार्टचा आर एस आय वेगळा असतो. इथं बघा ना, तुम्हाला अशोक लेलँड मी दाखवलंय तर अशोक लेलँडचा आर एस आय इथं फ्लॅट आहे का नाही, ना 60 बी आहे ना 50 ना 40च्या खाली दिसतो का तुम्हाला अशोक लेलँडचा? 49 47 48 49 ना 60च्या वर आहे ना 40च्या खाली. मग इथं काय तुमचं बाईंग झोन नाहीच आहे. ते काय करते मार्केट एकदम फ्लॅट मध्ये तिथं ना कुठं जाते ना वर जाते ना खाली जाते, फ्लॅट साईड वे मार्केट आहे. तुम्हाला अजून किती स्टॉक दाखवू परत तुम्हाला अजून समजेल. हे बघा HDFC बँक बघा,
हे बघा 1 डेचा चार्ट पॅटर्न आहे. आता इथं RSI बरोबर चालक नाही बघा बरं, इथं 60ला बरोबर टच करायला नाही. हे बघा इथे ही त्याची कालची कॅन्डल, हो त्या कालच्या कॅन्डल RSI किती 56 आहे. मग तुमच्या फेवर मध्ये आहे का नाही? 56. तुम्ही फक्त त्याला अंदाज लावायचा असतो, प्रिडिक्ट करायचं असते मार्केट कुठं जाईल. इथं फक्त अनुभवाचा खेळ आहे. तुम्ही पुस्तकी ज्ञान किती घेतलं तरी तुमच्या कामाला येणार नाही ते. फक्त तुम्हाला काय शिकवतोय मी, म्हणजे 60 असं पर्यंत केलं 17 मार्च 17 मार्च 2022. 17 मार्च पासून 60 पर्यंत आलाय. हो 60ला तिथं अजून लास्टला ना 60ला अजून टच केलं नाही त्यांनी, पण 60 पर्यंत येऊन तो अजून वर जाण्याचे चान्सेस आहेत. इथं त्याचा व्हॅल्यूम पण कसा आहे, व्हॅल्यूम पण हाय आहे, त्याचा व्हॅल्यूम पण वाढतोय. आता इथं व्हॅल्यूमवर बघा, तिथं हे किती क्वांटिटी सेल बाय झाली, तिथं 7.41 मिलियन. एका मिलियन मध्ये किती पैसे किती असतात बघा. RSI समजलं का तुम्हाला? RSI बद्दल काही डाऊट असेल तर सांगा, नाही तर कुठे विचारा ते चालू. RSI काय नाही, तुम्ही जर नाही कळत. हा देवीदास सरला हा समजलं. तुम्हाला व्हॅल्यूम सांगतो, व्हॅल्यूम कसा सेट करायचा. तेव्हा इंडिकेटर मध्ये जायचं, तुमच्या डीमॅट अकाउंटला लॉग इन केलं की इंडिकेटर मध्ये जायचं, जसं तुम्ही RSI लावला तसंच ते काय करायचं, व्हॅल्यूम टाकायचं. येते का नाही? हे बघा, सिंपल असं व्हॅल्यूम नाव टाकलं, व्हॅल्यूमचं इंडिकेटर येतं. त्याला सेट करायची काही सुद्धा गरज नसती, जसं आलं तसं ठेवायचं. आता ह्या समजून काय घ्यायचं असतं, इथं व्हॅल्यूम वाढतोय का, इथं कॅन्डल वाढते का आणि कमी का होती. कर 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 एक मिनिट, लॅपटॉप स्लो चालला. हा हे बघा, इथं तुम्हाला खाली व्हॅल्यूम दिसतं, इथं खाली काय दिलं, लय स्लो चालते बघा. इथं दिसतं का तुम्हाला खाली, इथं खाली साईडला डीमॅट अकाउंट मध्ये जायचं. आता इथं व्हॅल्यू तुम्हाला काय सांगत असतो, फक्त एका स्टॉक मध्ये किती स्टॉक एका कॅन्डलला सेल होतोय आणि एका कॅन्डलला किती बाय होतोय, म्हणजे खरेदी किती होती आणि किती विक्री होती. तुम्ही इथं व्हॅल्यूम इथं तुम्हाला दिसतोय, इथं किती दिसतं तुम्हाला या कॅन्डलला, 6.17 मिलियन दिसतो का नाही अमोल सर? हॅलो, तुमचा आवाजच नाही कोणाचा. हॅलो, मला नाही दिसलं 6.7 कुठं. येते आवाज. हा इथे दिसतं का लाल कलर मध्ये 20.982 दिसतं ना, 20 नाही 20.982 काहीतरी 20.982 मिलियन आहे ते. ते झालंय ना 20.98. हा 98 इथं किती दिसते तुम्हाला, 6 पॉईंट व्हॅल्यू किती दिसते तुम्हाला, 6 पॉईंट किती दिसतं इथं, 20 पॉईंट कुठे, तुम्हाला नाही हे आले 797. हा 20.900 ते आलं. घेऊन जाईल त्या कॅन्डलला कमी जास्त दिसत कमी नाही जास्त ते. होते. 14.309. तेच 14.300. हा म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूम काय सांगतोय, फक्त स्टॉक किती वाढतोय किती कमी होतोय, म्हणजे किती स्टॉकचे शेअर विकले जातात आणि किती खरेदी केले जातात. त्यानुसार तुमची कॅन्डल किती मोठी गेली, त्याची इथे किती सेल झालाय, 19.25 मिलियन. एका कॅन्डलवर किती स्टॉक त्यांचा सेल झालाय, आहे का नाही. तो स्टॉक विकला गेलाय म्हणून ही कॅन्डल काय झाली, पहिल्या कॅन्डल पेक्षा दुसरी कॅन्डल काय झाली, मोठी झाली. एवढ्या लोकांना घेतलाय का विकलाय, विकलाय लाल वालांनी विकलाय आणि ग्रीन वाल्यांनी घेतलाय. 506 मिलियन लोकांनी घेतलाय.
ते विकलेला कसं कळायचं आणि खरेदी केलेला कसं कळणार? हे काय लाल कॅन्डल कळते ना, लाल कॅन्डल म्हणजे विकलेली आणि ग्रीन कॅन्डल म्हणजे घेतलेली. शेअर मार्केटमध्ये जवळजवळ जी गोष्ट प्लस आहे ती दुसरी अपोजिट मायनस मध्ये असते कधी बी, असं आहे आणि का जी ते? मायनस मध्ये ती प्लस मध्ये असते कधी बी. प्लस मायनस फक्त एवढंच आहे, जे प्लस मध्ये होते ते मायनस मध्ये होणारच आहे आणि जे मायनस मध्ये होते ते प्लस मध्ये होणार आहे. क्वांटिटी सेल झाली किंवा बाय झाली तर कॅन्डल इथं कशा जर जास्त सेल्स होत असेल तर तुम्हाला लाल कलरमध्ये फॉर्म होती, आणि जर जास्त बाईंग होत असेल तर काय करते ग्रीन कॅन्डलमध्ये फॉर्म होती. तर तसा तुमचा काय करतो RSI त्या पद्धतीने डायरेक्शन करत असतो. मग आता ह्या कॅन्डलला तुमचं किती RSI झाला इथं बघा बरं, किती झाला RSI याचा? 29. 29 काहीतरी आहे. हा 29 24 आहे. पण आणि व्हॅल्यूम किती त्याचा? त्याचा व्हॅल्यूम किती आहे का नाही त्याचा व्हॅल्यूम? 1960. हा मग स्टॉक काय म्हणतोय इथं मला वर जायचं म्हणतो 19.7 ना. 19.6 आहे तिथं व्हॅल्यूम त्याचं 19.6 आहे. मग आता तुम्हाला मी दोन इंडिकेटर सांगितले, आता दोन इंडिकेटरचं कॉम्बिनेशन कसं करायचं हे बघा. आता तुम्हाला स्टॉक काय म्हणतो इथं त्याचं व्हॅल्यूम किती आहे 19.6 आणि त्याचा RSI किती आहे 29.2. तर स्टॉक काय म्हणतोय हे बघा वर गेला की नाही. आता त्याची व्हॅल्यूम किती कमी, व्हॅल्यूम कमी झाला पण RSI वाढत गेला. मग इथनं तुमचा वाढला नाही, तुमचा RSI कुठं आलाय बघा तो RSI 56 आहे आणि व्हॅल्यूम किती आहे 7.5 मिलियन. म्हणजे व्हॅल्यूम पण तुमचा हाय आहे आणि RSI पण तुमचा हाय आहे. मग तुम्हाला काय सांगते बाईंग झोन सांगत आहे का नाही. कॉम्बिनेशन वर ट्रेड घ्यायचा. हे झालं फक्त इंडिकेटर, तुम्हाला फक्त कन्फर्म करण्यासाठी. चार्ट पॅटर्न तुम्हाला शिकवलं नाहीत अजून, त्यामुळे तुम्हाला काय लगेच लक्षात येणार नाही. अशी एक ट्रेड लाईन वळली तर ते ब्रेकआउट दिलाय, कॅन्डलच्या वर एखादी कॅन्डल जर क्लोजिंग होत असेल तर त्याला काय म्हणायचं ब्रेकआउट म्हणायचं असतं, आहे का नाही. तरी सर्व समजलंय का? हो. व्हॅल्यूमचा बाईंग झोन वगैरे काही नाही का? नाही, व्हॅल्यूमचा बाईंग झोन नसतो कधीच. नाही ते फक्त व्हॅल्यूमचे फक्त किती खालच्या लोकांनी घेतले किती लोकांनी विकले तेवढंच आहे फक्त. हा तेवढंच आहे. त्याची फक्त खालची काय होती, खालची कॅन्डल वाढत जाते, खालची कॅन्डल वाढत चालली आणि RSI तुमचा वाढत चालला की म्हणायचं इथं बाईंग साईडला ऑपॉर्च्युनिटी आली, इथं बाईंग हा इथं घेतलं पाहिजे. ते व्हॅल्यूमला काय म्हणलात? व्हॅल्यूमला बाईंग झोन नसतो का? व्हॅल्यूमला बाईंग झोन नसतो. जसं काय व्हॅल्यूम वाढल, व्हॅल्यूम जास्त वाढत चालला की अशी कॅन्डल वाढत जात असते. कॅन्डल वाढत चालली की तुम्ही कॅन्डल वाढलेली एक बघायची आणि खालचा RSI एक बघायचा. दोन्ही पण गोष्टी बघायच्या. दोन्ही गोष्टी मॅच जर होत असतील, आपल्या फेवरमध्ये येत असतील तरच त्याला बाय करायचं. ओके. आणि जर कॅन्डल खाली खाली किंवा रेड कॅन्डल बंद असेल किंवा ग्रीन कॅन्डल बंद असेल त्या पद्धतीनुसार आपलं हालचाल करायची असते. आता रेड कॅन्डल अशी मोठी मोठी होत जात असेल तर त्याला काय करायचं सेल करून टाकायचं. सेल केलं तरी पैसे भेटतात. तुमच्याकडे जरी स्टॉक अवेलेबल नसेल तरी त्याला सेल करता येईल. एवढं समजले का? कारण दोन्ही इंडिकेटर एकत्र करायचे, एक सोबत लावायचे, एकत्र त्याचं मिक्स करायचं आणि एक मिक्स केल्यानंतरच जे काय रिझल्ट येईल तो आपल्याला घ्यायचा असतो. माईक बंद करा, कोण असते माईक बंद करा. आता शेवटचा कन्सेप्ट आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा? स्क्रीन दिसते का तुम्हाला? ब्लॅक स्क्रीन दिसते का? व्हाईट मध्ये दिसते. व्हाईट सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता सपोर्ट कशाला म्हणणार तुम्ही? सपोर्ट कशाला म्हणणार? सपोर्ट म्हणजे जे सपोर्ट असतं त्याला म्हणजे आता तुम्ही ज्या जागेवर बसलाय तो त्या खालचा तुमचा काय झाला तो सपोर्ट झाला. तुमच्या खाली जिथं बसायचं तिथं तुम्ही जागा नसेल, तुम्ही तिथे बसू शकला असतात का? किंवा एखादी वस्तू तुम्ही कुठं बाहेर फेकली, वर आकाशात फेकली, ती खाली कुठे येणार आहे?
जमिनीवर खाली जमीन जाणार. म्हणजे जमीन त्याचा काय झाला सपोर्ट झाला. सपोर्ट कारण एखादी वस्तू फेकली वर तर जात नाही. नाही. वर फेकली म्हणजे ती खाली कुठेतरी येणार आहे आणि कुठे येऊन तरी ती टच करून तिथं काही करणार आहे थांबणार आहे तिथं. त्याला काय म्हणायचं सपोर्ट म्हणायचं. आता सपोर्ट तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो इथून सपोर्ट आणि रेजिस्टन्स. हे दिसतंय सगळ्यांना. हे बघा तुम्ही इथून एखादा स्टॉक काय करतोय अप ट्रेंडला जातोय. क्लिअर. इथं वर थोडासा काय होतोय वाढाचा वरी थोडासा काय होतोय स्थिर होतोय. म्हणजे तुम्ही एखादी वस्तू वर फेकली वरपर्यंत इथपर्यंत गेली आणि इथून परत काय आली परत इथं खाली आली जमिनीवर. क्लिअर. हा झाला काय खाली आली म्हणजे काय झाला हा झाला त्याचा सपोर्ट. सपोर्ट. क्लिअर. परत एखादी वस्तू काय केली परत वर फेकली ती इथपर्यंतच गेली परत काय झाली परत ती खाली आली. कुठं आली जमिनीवर आली. परत वर फेकली आता परत कुठे येणार आहे ती खाली जाणार आहे ना. मग हा काय झाला त्याचा हा त्या झाला सपोर्ट झोन. हा काय झाला त्याला सपोर्ट झोन. सपोर्ट एवढा सोपा आहे बघा. सपोर्ट एवढा सोपा आहे. आणि जी वस्तू तुम्ही जमिनीवरनं वर फेकली म्हणजे कुठपर्यंत जाते ती इथपर्यंत जाते तर ह्याला काय म्हणायचं रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तुम्हाला काही जरी माहीत नसलं इंडिकेटर जरी नाही लावले तुम्हाला कुठलं नॉलेज नाही कॅन्डल पण माहीत नाही कुठली कशी बनते ती फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला क्लिअर असलं आणि दोन तुम्हाला ट्रेड लाईन वरता आल्या तुमचा विषय संपला. तुम्हाला ट्रेडिंग 50% जमली. सपोर्ट आणि रेजिस्टन्स फक्त एवढंच क्लिअर आहे. तुम्हाला फक्त एवढं समजलं का सपोर्ट कशाला म्हणायचं आणि रेजिस्टन्स कसं म्हणायचं. तुम्हाला मी चार्टवर जाऊन एकदम सोप्या आणि क्लिअर पद्धतीने सांगतो. हे बघा स्टॉक काय करतोय वर जातोय थोडासा खाली येतोय परत वर जातोय परत थोडासा खाली येतो परत वर जातोय परत थोडासा खाली येतोय. स्टॉक काय करतोय सपोर्ट रेजिस्टन्स तयार करतो काय वर गेला परत थोडासा खाली आला परत थोडासा खाली. मग स्टॉक काय करतोय अप ट्रेंड डाऊन ट्रेंड अप ट्रेंड डाऊन ट्रेंड तयार करतो नाही तर लक्षात तुमच्या आला असेल तर अप ट्रेंड डाऊन ट्रेंड. हा काय झाला अप ट्रेंड डाऊन ट्रेंड परत अप डाऊन. हे खालचा त्याचा काय होणार हा सपोर्ट होणार आणि हा काय होणार रेजिस्टन्स होणार. खालची बाजू ती सपोर्ट वरची बाजू ती रेजिस्टन्स. एवढे फक्त दोन शब्द लक्षात ठेवायचे. तुम्हाला चार्ट पाठवून जाऊन सांगतो मी हे कशा पद्धतीने फॉर्म होतो. हे बघा हा कोणता स्टॉक आहे JSW स्टील. मी तुम्हाला बाय करायला कुठं सांगितला होता 640 रुपयाला इथं सांगितला होता. आता तो कितीला आहे 685 रुपयाला. किती दिवसात 2 दिवसामध्ये कुठे गेला तो त्याने हाय किती मारला आहे 694 रुपयाचा म्हणजे 2 दिवसामध्ये. ह्याच्यात जरी 1 लाख रुपये टाकले असते 20,000 रुपये नसते निघली का आरामात 20,000 रुपये निघले असते. हॅलो आवाज येतो माझा सगळ्यांना. हो येतोय पण स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. हा स्क्रीन दाखवते दिसली का हा आता दिसली. हे बघा मी तुम्हाला इथं घ्यायला सांगितलं त्याला 640 ला सांगितलं होतं मी तो तरी 640 ला. तो आता कुठे गेला तो 696.40 ला गेला होता. त्याच्यात जरी 1 लाख रुपये टाकले असते तरी काय गेला असता तो वर गेला असता. आता इथं व्हॅल्यूम आणि RSI हे कसे फॉर्म झालेत बघा तुम्हाला दाखवतो मी आता. इथे माझ्याकडे दोन्ही पण इंडिकेटर लावले तुमच्या दोघांसाठीच लावले फक्त म्हणजे मागच्या क्लाससाठी लावली होती. हे बघा इथं बिग कॅन्डल बनली नाही मोठी त्याचा RSI किती कोण सांगेल का इथं दिसते बघा इथं 60 दिसतोय 60.0. किती तारखेचा 17 मार्चचा 50 नाही 60 आहे 60 50च्या वर आहे थोडा 50च्या वर नाही 60 आहे 60 60.01 60.01 काहीतरी. डाव्या हाताला माझ्या हा 60.01 आहे ना. 60.01. मग इथं व्हॅल्यूमची कॅन्डल पण मोठी बनली का नाही पहिल्या कॅन्डलपेक्षा दुसरी कॅन्डल मोठी बनली का नाही. 9.992. हा व्हॅल्यूम किती त्याचा जवळजवळ 10 मिलियन आहे. मग इथं RSI पण तुमच्या फेवरमध्ये आणि
व्हॅल्यूम पण तुमच्या फेवरमध्ये. Value. आता इथे चार्ट पॅटर्न पण एक बनलेला आहे, पण मी चार्ट पॅटर्न आणि हे 3 कन्फर्मेशन देऊनच मी हा स्टॉक दिला होता बाय करायला. आता हा स्टॉक कुठपर्यंत जाईल? जवळजवळ 750 पर्यंत स्टॉक जाईल. आरामात 750 पर्यंत जाईल. मग तुमचं आता व्हॅल्यूम आणि इंडिकेटर इथं काम करते का नाही? व्हॅल्यूम आणि RSI इथं काम करते का नाही अमोल सर? हो हां, हे बघा याचा व्हॅल्यूम ऑटोमॅटिक आता वाढत चाललाय. इथं त्याचा व्हॅल्यूम बी वाढत चाललाय, RSI पण वाढत चाललाय. मी इथं कमतरता कशाचीच नाही. फक्त तुम्हाला बाकी काय माहित नसलं तरी 2 ह्याच्यावर बी तुम्ही इथं ट्रेड घेऊ शकता. स्विंग ट्रेड लॉंग टर्मसाठी 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस एवढं टार्गेट तुमचं हिट झालं की तुम्ही त्याला विकून टाकायचं असतं. मग तुम्ही दोन्ही इंडिकेटर इथं काम करते आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता हे कसं काम करते हे बघा. हे बघा, सपोज समजून घ्या, स्टॉक इथनं चालू झाला, हा काय झाला? अप ट्रेंड. परत काय आला तो? खाली थोडासा डाऊनला आला. परत इथं काय करते मार्केट? थोडंसं साईड वे होते, म्हणजे थोडासा स्टॉक 4-5 दिवस इथं काय करतोय? वेट करतोय. परत काय करतोय? एक चांगली मुवमेंट देतोय. परत काय आला तो? परत तो खाली आला. परत काय झाला? तो वर आला. जी खालची बाजू असते ती काय असते? सपोर्ट असते. आणि वरची बाजू असते ती काय असते? रेजिस्टन्स असते. आता हे बघा, हा झाला तुमचा सपोर्ट इथं, झाला का नाही? हा तुमचा सपोर्ट. स्टॉक आलाय खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली. आता हा पण तुमचा एक सपोर्ट होऊ शकतो. हा पण तुमचा एक सपोर्ट होऊ शकतो. आणि हा एक सपोर्ट. इथनं वर गेला का नाही स्टॉक आता? आणि रेजिस्टन्स ब्रेक केला का नाही इथं? हा तुमचा रेजिस्टन्स येईल का नाही? हा तुमचा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ब्रेक केला का नाही त्याने? रेजिस्टन्स ब्रेक करून एखादी कॅन्डल त्यांनी वर क्लोज केली, रेजिस्टन्सच्या वर तुमची कॅन्डल क्लोज झाली नाही, वरच्या ट्रेड लाईनच्या वर, तुमच्याकडे कन्फर्म किती झाले? रेजिस्टन्सच्या वर एक ट्रेड लाईन मारली, ट्रेड लाईनच्या वर एक कॅन्डल आपल्या म्हणण्याप्रमाणे क्लोजिंग पण दिली, बरोबर? इथं तुमचा व्हॅल्यूम पण वाढत आहे, RSI पण तुमच्या फेवरमध्ये. मग तुमच्याकडे कन्फर्म किती झाले? 3 कन्फर्मेशन झाली. 3. मग 3 कन्फर्मेशन तुम्ही ट्रेड घेऊ शकत नाही का? आता डोळे दाखवून घेऊ शकता नाही तुम्ही ट्रेड? आहे का? नवीन माणूस असला, जुना माणूस असला तरी काय गरज आहे का जास्त काय एवढे अजून डीपमध्ये घुसायच्या याच्यात? खरंच पैसे कमवायचे असले तर ज्याचं विजन 15 दिवस, 16 दिवस, महिनाभर असं असतं, त्याला एवढं काम केलं तरी चालतं. म्हणजे ज्याला रोजची रोज 5,000, 10,000, 1,00,000, 2,00,000 कमवायचे, त्यांना अजून थोडं टेक्निकलमध्ये शिकायला लागत असतं. आणि ज्यांचं विजन आहे बाबा माझ्याकडं 1,00,000 रुपये आहेत पण मला इंट्राडे करायचं नाही, मला लॉस करायचंच नाही बिलकुल 1 रुपया पण, त्यांनी ही टेक्निकल वापरायची असते. आणि ज्यांच्याकडे 5 आणि 10 आणि 20-30 हजार रुपये आहेत, त्यांना 5 आणि 10, 20-30 हजार रुपयावर त्यांना 10,000, 5,000 दिवसाला कमावचे असते, ते काय करते तर अजून थोडं टेक्निकलमध्ये गोष्ट असते. आता टेक्निकल चार्ट पॅटर्न आपण उद्यापासून चालू करू. कॅन्डल कशाला म्हणायचं, चार्ट पॅटर्न काय असतात, हां हे उद्यापासून चालू करू. आता तुम्हाला एवढं सपोर्ट, रेजिस्टन्स, व्हॅल्यूम आणि RSI ह्याच्याबद्दल तिन्हीबद्दल काय डाऊट असेल तर मला सांगा आताच. नाही डाऊट येईल तुम्हाला, ऐकून घ्या, तुम्हाला डाऊट येईल, पण कधी येईल? ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल जर ट्रेडिंग करायला ऍक्च्युअलमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायला लागला तर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये अडचण येऊ शकते. कारण मार्केट जसं मी शिकवलं तसं कधी 100% पळत नसतं बघा. तुम्हाला आता जरी वाटत असला हा त्याने एखादी कॅन्डल वर क्लोज दिली, तर एखादी कॅन्डल जरी क्लोजिंग देत असेल आणि तरी पण दुसरी कॅन्डल एखादी खाली त्या ट्रेड लाईनवर सपोर्ट देत असतील, परत आहे ती बाउन्स बॅक करत असतील, बरोबर का नाही? आता इथं बघा तुमचा इथं सपोर्ट एक होतो का नाही? कुठे गेलं ते? इथं तुमचा सपोर्ट एक झाला, एका कॅन्डलने तुमचा रेड कॅन्डलने काय केला? तुमचा सपोर्ट ब्रेक केला, म्हणजे खाली काय केलाय त्यांनी? क्लोजिंग खालीच दिली. आता खाली क्लोजिंग दिल्यानंतर त्याचा व्हॅल्यूम किती तयार झालाय? व्हॅल्यूम किती झालाय? 8.9. 8.922. हा, आणि त्याचा RSI किती झालाय? 36.57. राईट. मग इथं तुमचा व्हॅल्यूम पण जास्त हायमध्ये, आणि व्हॅल्यूमची कॅन्डल किती तुम्हाला हायमध्ये दिसते नाही? मोठी झालेली, पहिल्या कॅन्डलपेक्षा दुसरी कॅन्डल मोठी दिसते नाही व्हॅल्यूमची खालची? त्याचा व्हॅल्यूम पण आहे, RSI पण लो आहे. मग स्टॉक काय करतोय? तिथनं खाली येतोय. आता हा कितीला स्टॉक आहे? क्लोजिंग त्यांनी कुठे दिली? क्लोजिंग त्यांनी दिली 628.85ला. मग स्टॉक तिथनं अजून खाली आला नाही? 603 रुपये. म्हणजे तुम्हाला कितीची मुवमेंट भेटली? 25 रुपयाची मुवमेंट भेटली. जर तुम्ही इंट्राडेला ह्याला जर सेल केला असतं
जर याला सेल करून ठेवलं असतं तर तुम्हाला 28 रुपयाचं प्रॉफिट झालं असतं ना एका शेअर मागं. 600 रुपये लावले असते तर तुम्हाला 28 रुपये प्रॉफिट झालं असतं. म्हणजे जवळजवळ 3 ते 4% तुम्हाला रिटर्न भेटला असतं. बरोबर नाही? हो. आता इथे एक पॅटर्न बनला तुम्हाला पॅटर्न दाखवतो मी कुठल्या पॅटर्नवर तुम्हाला स्टॉक दिला होता. सगळे करतो पॅटर्नचे असे 15-16 प्रकार आहेत. दिसते का सगळ्यांना? ते काय झालं एक चार्ट पॅटर्न फॉर्म झाला. ह्याला काय म्हणायचं? हेड अँड इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. आपले 2 शोल्डर आणि मधलं जे डोकं आहे ते काय झालं? हेड अँड इकडचे 2 शोल्डर आणि मधलं हेड. आता ह्यातलं हेड कुठलं आणि शोल्डर कुठलं हे बघा. हे काय झालं? शोल्डर. हे झाले 2 शोल्डर आणि हा झालं त्याचं हेड. आहे का नाही? स्टॉक इथं काय करतो मग इथं मला 2 इथं रेजिस्टन्स भेटले आहे का नाही? मला 2 रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्सच्या वर कॅन्डल क्लोजिंग दिली आणि क्लोजिंगच्या वर स्टॉक अप ट्रेंडला जात असतो. तुम्हाला इथे 3 करून RSI पण तुमच्या फेवरमध्ये, वेल्डिंग पण तुमच्या फेवरमध्ये, चार्ट पॅटर्न पण बनलाय आणि कॅन्डल पण वर क्लोजिंग दिली. म्हणजे तुमच्याकडे 4 ते 5 कन्फर्मेशन आहे. स्टॉक आता एवढं तुम्ही त्यावर रिसर्च केलंय, एवढं रिसर्च केलंय, मग स्टॉक वर का नाही जाणार हो? तुम्ही एवढी मेहनत घेतली तर स्टॉक वर जातो. बाय चान्स मार्केट जर प्रेशरमध्ये असेल तर असे युद्धाच्या कुठली जर एखादी न्यूज आली असेल तरच तो स्टॉक खाली जातो. नाही तर जवळजवळ 99% स्टॉक त्याला वरच जायचा असतो, तो वरच जात असतो. अशा एखाद्या बॅड न्यूजमुळं किंवा खराब न्यूजमुळंच स्टॉक खाली जात असतो. तुम्ही स्वतः ॲक्च्युअल करायला लागले तुम्हाला कळलं हे शिकवलेलं खरंच काम करते का नाही करते ती. जोपर्यंत तुम्ही पेपर ट्रेडिंग करा किंवा ॲक्च्युअल ट्रेडिंग करा तेवढं तुम्हाला काही कळणार नाही त्यातलं. तुम्ही एवढा अभ्यास करता म्हणजे ते वर का नाही जाणार? तुमचा कोणाचा कन्सेप्ट असेल तर जर मटका सट्टा बाजार काय होते असं तुम्हाला वाटतं की काय आता एवढं? आता तुम्ही एवढं नॉलेज घेतले आणि स्टॉक वरच जाणार आहे एवढं तुम्हाला माहिती. यात मटका होईल का? होईल का देवीदास सर? नाही होणार. इथं फक्त नॉलेजचं काम आहे. इथं मटक्याचं काम कधी आहे? तुम्ही अंदाजपंचे कुठं बाय करताय कुठं हे करताय तर तिथं मटका होतो 100%. बरोबर. बाय चान्स लागलं तर लागलं, नाही तर मग डुबण्याचे चान्सेस 99% असतात पण येण्याचे 1% असतो. इथं आपल्याला डुबवायचे नाही तर भले 2 दिवसांनी एंट्री घ्यायची पण परफेक्ट नॉलेज घेऊन एंट्री घ्यायची. लेट पण थेट करायचं. पैसेच घेऊन जायचं. भले 1 रुपया भेटू द्या पण हिरवा भेटला पाहिजे. लाल मध्ये जायचं नाही कधी. जरी लाल मध्ये गेलं तर प्रॉफिट 5 रुपये असलं पाहिजे आणि तुमचा लॉस 1 रुपया असला पाहिजे. रिस्क आणि रिवॉर्ड नुसार काम करायचं. 1 रुपया लावलं तर 10 रुपये काढायची तयारी ठेवायची. कधी लॉस करायचा नाही. कधी लॉस होतो, लॉस सगळ्यांचा होतो पण लॉस एवढा करायचा नाही की प्रॉफिट 5 रुपयानं लॉस 10 रुपये करायचा. ही टेक्निक कधी वापरायची नाही. आता तुम्हाला चार्ट पॅटर्न वगैरे कॅन्डलस्टिक उद्यापासून घेऊ. कॅन्डलस्टिक आता समजत गेलं की म्हणजे पाठीमागचे कन्सेप्ट पण पुढे क्लिअर होतील आणि चार्ट पॅटर्न पण घेतो. आणि कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ट्रेड मारायचा. आता माझं हे ट्रेडिंग व्यू ॲप्लिकेशन आहे. तुम्ही ट्रेडिंग व्यू डाउनलोड करून ठेवा. ट्रेडिंग व्यू मध्येच बऱ्यापैकी सगळं तुम्हाला इंडिकेटर फ्री वगैरे भेटते. ॲडव्हान्स लेवलचे पण इंडिकेटर आहेत. ट्रेडिंग व्यू ॲप्लिकेशन डाउनलोड करा मोबाईलमध्ये. बरोबर. ट्रेडिंग व्यू मधून तुम्हाला सुटेबल येते, सगळं व्यवस्थित करता येते. ट्रेडिंग व्यू का? हां ट्रेडिंग व्यू. बरं. तुमचा काय क्वेश्चन असेल तुम्ही आता विचारू शकता याच्यावर. सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला मी आता तुम्हाला 3 कन्सेप्ट क्लिअर करून दिले. 12 कन्सेप्ट मधले तुम्हाला आतापर्यंत 1 2 3 4 5 6 कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले क्लास चालू झाल्यापासून. शेअर बाजाराची ओळख, इन्व्हेस्टमेंट, इंडिकेटर, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेड लाईन आणि टूल्स यूज, डिमॅट अकाउंट ओपनिंग आणि हँडलिंग ते पण सांगितलेलं होतं. आता जे कोणी येणार नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग काय, जे कोणी क्लास जॉईन करणार नाही त्याला रिपीट मी काय सांगणार नाही.
जे तुम्हाला भेटेल त्याला तुम्ही अपडेट द्या, जे मला भेटेल मी त्यांना अपडेट देतो. हम्म. मग त्यांना कळलं आपण जरी नसलो तरी आपला क्लास होतोय, आपण असण्याने नसण्याने क्लासचा काही फरक पडत नाही असं त्यांना पण कळलं. बरोबर का नाही? जे जॉईन होतील तुम्ही पैसे दिलेत, म्हणजे तुमचं काम आहे ना तुम्ही जॉईन होणं, शिकणं. तुम्हाला शिकायचं मला शिकायचं थोडं, शिकणं आणि समजून घेणे तुमचा कन्सेप्ट नाही अमोल सर. बरोबर आहे, बरोबर. मग जेवढं शिकून घेता तेवढं तुमचा फायदा आहे. आणि जे मी तुम्हाला ग्रुपला स्टॉक देतोय ते स्टॉक 95 ते 96% वर जात असतात. तुम्ही त्यात इन्व्हेस्ट करत असाल तर करू शकता इन्व्हेस्ट. तुमचा क्लास रनिंग चालू असताना तुमचं फी पण कव्हर होईल तेवढ्यात. आता मी हा बरं, 640ला दिला होता, हा 750 पर्यंत जाईल. माझ्या 10-20 हजार रुपये जरी टाकले असते तरी 2-3 हजार रुपये आरामात निघले असते याच्यात. आता अजून पण चान्सेस आहे, हा 750 पर्यंत जाईलच. असं का? हा, कुठला? JSW स्टील. JSW स्टील. पण टार्गेट हिट झालं की त्याला विकवायचा असतो हा. बरं. कारण स्टॉक टार्गेट हिट करून परत तो खाली येत असतो. मी तुम्हाला असं का? ग्रुपवर टार्गेट मग मी तुम्हाला ग्रुपवर बाय कधी करायचा, ते वर कितीपर्यंत जाईल आणि खाली आला तर कुठपर्यंत येईल, स्टॉप लॉस, टार्गेट आणि बाईंग झोन तुम्हाला तिन्ही पण क्लिअर करून मी ग्रुपवर टाकत असतो. आणि जो मला वाटतो तो स्टॉक वरच जाईल, स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस नाहीत त्याच्यात, त्याचा मी स्टॉप लॉस देतच नाही आणि ह्याचा पण दिला नाही मी. नाही का, याला नाही का लावायचं काम ना? नाही, स्टॉप लॉस का लावायचं काय करत नाही, टार्गेट तुमची हिट होऊन जाते. त्या बाह्याने किती लॉंग टर्म साठी घेऊन ठेवायचं का? हा, त्या रामसिंगनी किती मला वाटतं 2-2.5 हजार रुपये कमवले होते ह्याच्यामध्ये. असं का? अरे घर नको लावू. ठीक आहे. देवीदास सरला माहिती असेल, तो रामसिंग नाही का, त्याला अशोक लँड मध्ये 5,500 रुपये काढून दिले क्लास जॉईन करायच्या अगोदरच. बन्सराज ना? नाही बन्सराज काय नाव आहे, काय HMC आहे बघा अलीकडेच. हो, बन्सराज आहे तो. हा, त्याला 5,500 रुपये गेले. हा सांगत होता तो काल. 2 दिवसामध्ये काढले. आता काल पण त्याला दोन स्टॉक त्याला होल्डिंग मध्ये दिले, त्यात पण त्याचा 2-2.5 हजार प्रॉफिट असेल. म्हणजे क्लास जॉईन करायच्या अगोदर त्याचं 2-2.5 हजार काढले म्हणे काल. हा, जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील, लाख रुपये किंवा लाखापेक्षा 50-60 हजार जर असतील तर तुम्ही होल्डिंग करा. तुम्ही अजून नवीन तुम्ही होल्डिंग करा, होल्डिंग मध्ये तुम्ही चांगले पैसे होतील. जे बँकेत तुम्हाला 5 रुपये, 3 रुपये, 4 रुपये टक्क्यांची भेटते, तुम्हाला 15-16% पैसे पडतील ते. फक्त एवढं शोधायचं काम आहे त्याला. फक्त मी दिवसभर नाही म्हणलं तरी कमीत कमी 100 ते 200 स्टॉक असे चार्ट बघतोय मी दिवसभरात. असे जे चार्ट आहेत मी दिवसभरात कमीत कमी 100 ते 200 कंपनीचे चार्ट बघतोय. एवढे कंपन्याचे 6,000 कंपन्या लिस्टेड, 6,000. तुम्ही शोधलंच नाही तर तुम्हाला प्रॉफिट कसं होईल? हे बरोबर आहे, शोधून काढलं पाहिजे ना. हो. मग उचलून कुठली कंपनी बघायची आणि त्यात टाकायचं म्हणून असं होणार नाही ना. ठीक आहे, माझ्याकडे तुम्हाला दिसतं की इथं किती कंपन्या आहेत बघाय. टाटा मोटर्स आहे, अशोक लेलँड आहे, TVS आहे, म्हणजे भरपूर कंपन्या माझ्याकडे इथं. कालच्या तुम्हाला सेशनमध्ये हे पण सांगितलं ना मी, इंडेक्स काय असतं, वॉच लिस्ट, ॲटो सेक्टर, फार्मा, त्याच्यानुसार त्याच्या कंपन्या शोधायच्या असतात. आणि जर एवढं बी नसेल कळत तर डायरेक्ट निफ्टी 50 मध्ये जा, मला दाखवतो लाईव्ह नाव. जर तुम्हाला कंपनीचं नावच माहीत नसतील तर तुम्हाला दाखवतो मी नाव. गुगलवर जायचं, डायरेक्ट निफ्टी 50 टाकायचं. निफ्टी 50 नाही, NSE टाका, NSE.com. स्लो चालते जरा. हे बघा, एवढे स्टॉक येतं की त्याचं नाव सुद्धा येणार. PDF मध्ये डाउनलोड करा मध्ये. हे बघा, आले का स्टॉक तुमच्या इथं?
एनएसीच्या वेबसाईटवर जायचं, मार्केट डाटामध्ये जायचं. मार्केट डाटामध्ये गेलं, इक्विटी मार्केट म्हणून एक ऑप्शन आहे, इक्विटी मार्केट आहे. इक्विटी मार्केटला क्लिक करायचं. इक्विटी मार्केटला क्लिक केलं की निफ्टी 50 मधल्या 50 कंपन्या इथं तुम्हाला येत येतात. त्याचं मार्केट कॅप किती आहे, कंपनीचे व्हॅल्युएशन किती आहे, म्हणजे सगळं इथं तुम्हाला सगळं ऑल दिसतंय. त्याचं व्हॅल्यूम पण दिसतोय. हे बघा, निफ्टी 50 HDFC दिसतंय, टायटन आहे, JSW स्टील आहे, पुन्हा SBI लाईफ आहे, रिलायन्स आहे, कोटक महिंद्रा, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट आहे. म्हणजे इथं 50 कंपन्या येतात. बरं, ते दररोजच्या कंपन्या कमी जास्त होत असतील ना त्याच्यात, का नाही? नाही, कमी जास्त नाही, 50 कंपन्या असतात. नाही, माझा एखादी 51 वाली असली, तिथं जर त्या दिवसाचं प्रॉफिट जर जास्त झालं, ती 50 मध्ये येत असेल ना, का नाही? तसं नाही येत. ह्या कंपन्या फिक्स नाही असतात. का? ह्या कंपन्या फिक्स असतात. समजा असं का? एखादी ही अदानी पोर्ट आहे, ही कंपनी वर्ष ह्यांचा 3 महिन्याला रिझल्ट असतो कंपन्याचा. असं आहे का? कंपनी किती मग कमवते 3 महिन्याच्या नंतर जरी खाली जात असेल आणि जी 51वी असली तरी 50 मध्ये येऊ शकते ना, का नाही? सांगतो तेच ना. आता ही अदानी पोर्ट आहे, हिचं कंटिन्यू वर्षभर जर लॉस मध्येच कंपनी जाते, हे प्रॉफिटच होत नाही. तर ही NSE वाले ह्याला काय करते, तर त्या कंपनीला 50 मध्ये काढून टाकतात. आणि जी ह्याच्या जागा चांगली एखादी कंपनी परफॉर्म करते का, त्याला 50 मध्ये ऍड करतात. म्हणजे ही कंपनी बाहेर जाणार ना, हिच्या जागा दुसरी कंपनी येणार. पण कंपनी 51 होत नाही, तर 50च राहतात. बरोबर. हॅलो, आता एवढं बी जर अजून बी नसेल कळत, स्टॉक तुम्हाला कसे सापडायचे हे पण सांगितलंय. आता स्टॉक एवढं बी अजून बी नसेल कळत, तर अजून बी सोपं सांगतो. गुगलवर जायचं, चार्ट लिंक म्हणून एक हे बघा, चार्ट लिंक म्हणून एक वेबसाईट आहे. त्या चार्ट लिंकच्या वेबसाईटवर जायचं, स्टॉक शोधायचे असतील तर. असं पेज ओपन झालं. आली का स्क्रीन नाही आली अजून? नाही आली. तेच आहे तेच दाखव NSE. हा, आली ना. हा, ह्याच्यावर जायचं. काय करायचं, इथं पोटेन्शियल ब्रेकआउट म्हणून एक ऑप्शन आहे खाली आलं की, हे बघा दिसते तुम्हाला इथं, पोटेन्शियल ब्रेकआउट दिसते ना. त्याला क्लिक करायचं, ओपन करायचं. ओपन झालं, त्याचं खाली यायचं, सर्च होत्या. हे बघा, आता एवढ्या कंपन्या येतात. किती कंपन्या येत्या? 9 कंपन्या येतात. आता 9 कंपन्यांमधल्या इथं तुम्हाला इथं दिसतंय व्हॅल्यूम दिसतंय. तुम्हाला इथं अजून सुद्धा शॉर्टिंग करून सांगतो. 9 कंपनीचा व्हॅल्यूम बघायचा. सगळ्यात हाय व्हॅल्यूम कुठला आहे बघायचा. इथं सगळी तुम्हाला काय तर आकडे दिसतात. आता हे आकडे लवकर वाचता येत नाही, तेवढे मोठे आकडे. म्हणजे काय तरी क्वांटिटी व्हॅल्यू म्हणजे काय तरी क्वांटिटी मागं सांगितलं. म्हणून सगळ्यात जास्त हाय व्हॅल्यूम बघायचा, त्या कंपनीचं नाव बघायचं आणि जाऊन सर्च मारायचं. चार्ट ओपन करायचा. चार्ट ओपन केल्यानंतर आपला RSI, व्हॅल्यूम आणि कॅन्डल तुम्हाला जे आता शिकवलंय तेवढं बघायचं. आणि त्यात आपल्या फेवरमध्ये आहे का नाही एवढं बघायचं अगोदर. कारण हे ब्रेकआउट देणारे स्टॉक असतात ह्या वेबसाईटवर, हे ब्रेकआउटच देतात 100%. पण आपल्या कन्फर्मेशनसाठी ह्यांच्यावर भरोसा ठेवायचा नाही. जे शिकवले का त्याच्यावर थोडंसं फोकस करायचं, ते बघायचं आहे का नाही. नसेल तर स्किप करायचं, दुसरी बघायची आणि त्यात एंट्री घ्यायची. आहे का नाही? अजून सोपं सांगितलं नाही, आता अजून सोपं आहे बघा. म्हणजे तुम्हाला ते इंडिकेटर पण शिकवलेत, NSE BSE स्टॉक लिस्ट पण सांगितली, कुठनं स्टॉक परचेस करायचे, बाय बघायचे. आणि इथलं हे ब्रेकआउट आता रेडीमेड सगळं सेटल आहे. या कंपन्या सगळं काय करतात, ब्रेकआउट द्यायला कंपनीला. तुम्हाला सांगितलं टाटा स्टील, टाटा पॉवर, नाही जिंदाल स्टील आहे. तर आपली कंपनी पण होती वाटतं JSW ची, नाही JSW नाही, ती ओल्टस आहे, टाटाची कंपनी ओल्टस लिमिटेड, गुजरात स्टेट फर्टिलायझर केमिकल, अदानी एंटरप्राइजेस. ऐका नाही सोपं, आता अजून किती सोपं करून सांगायचं. समजलं का तुम्हाला? समजलं दोघाला पण? समजलं मला महत्वाचं आहे. ओके, काय तुमचा क्वेश्चन असेल तुम्हाला कुठे विचारा, किंवा आता विचारलं तरी मला काय प्रॉब्लेम नाही, आता विचारलं तरी सांगतो मी तुम्हाला.
ठीक आहे आहे ओके. लिव्ह करायचं का मग आपण आता एंड करायचा क्लास हम्म? क्लास एंड करायचा हा, का? हो चालतं हो. ओके हो हो चालेल.